लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. ऐनवेळी आंदोलनाचा पवित्रा बदलला. आदिवासी सेनेचा इगतपुरी तहसीलदारांना घेराव. 2 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास समृद्धी महामार्ग जामचा इशारा. दीना ओघाडे. बातमी इगतपुरी येथून. अखिल भारतीय आदिवासी सेनेने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नियोजित असलेला मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घालण्याचा पवित्रा ऐन वेळेस बदलला. त्याऐवजी आदिवासी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट इगतपुरीचे तहसीलदार बारो साहेब यांना घेराव घालत प्रशासनावर जोरदार दबाव आणला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या, शासकीय योजनांतील अडथळे व स्थानिक प्रश्नांकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. तहसील कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी वेळीच मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कार्यकर्ते दीना ओघाडे यांना शांत करत तुमच्या सर्व वाजवी मागण्या 2 दिवसांच्या आत पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. मात्र या आश्वासनासोबतच आंदोलनकर्त्यांनी कठोर इशाराही दिला. 2 दिवसाच्या आत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने समृद्धी महामार्ग जाम आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा दीना ओघाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे. या घटनेमुळे इगतपुरीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासन पुढील 2 दिवसात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी गौरव हळदे, धनराज मस्वे, प्रशांत मस्वे, धनराज भगडे, सोमनाथ भराटे, गोपीनाथ बघाव, मनोहर मस्के, पांडुरंग मळके, सारिका भवटे, पूजा मसने, राधा मसने, निर्मला मसने, यशोदा चव्हाण, असंख्य आदिवासी बांधव भगिनी उपस्थित होते. सर्वप्रथम 26 जानेवारी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही कायम तत्पर असतो सर्वांचे फोन घ्यायला, सर्वांचे रिसीव करायला आणि सर्वांच्या कामाची दखल घ्यायला. नानासाहेब, प्रत्येक वेळेस मी तुमचा फोन घेते. नाही जमलं काल एक पोलीस अधीक्षक कार्यालयात एक मोठा कार्यक्रम होता आणि त्या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी माझी होती. त्यामुळे मी तुमचा फोन रिसीव्ह करू शकले नाही, त्याबद्दल क्षमस्व. आणि या तालुक्याचे मान्यवर माननीय तहसीलदार साहेब, या तालुक्याचे नवे, शहराचे नवे, देशाचे नवे म्हटलं तरी काही नसलं लागणारे आमचे या आयरे साहेब, सर्व उपस्थित बंधू भगिनी, मोठं दुर्दैव याचं प्रजासत्ताक दिनाचं या बुधवारच्या रस्त्यासाठी ध्वजावंदनाच्या दिवशी विभक्त करायची पाळी आली. अत्यंत दुःख आहे या गोष्टीचं. अशी 26 जानेवारी कधी आयुष्यात मी पाहिली नाही. तो दिवस आज मला या ठिकाणी. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंदा भाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.